सिंधुदुर्गच्या मालवणीत भाजप कार्यकर्त्याच्या घरात शिवसेना आमदार निलेश राणेंनी स्टिंग ऑपरेशन केले। यावेळी भाजपाच्या विजय केनिवडेकरांच्या घरात 25 लाखाची रोकड सापडली। यानंतर भाजप आणि शिवसेनेत घमासान सुरू झाले। निलेश राणेंनी तर भाजप पैसे वाटतं असं म्हणत थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात एल्गार पुकारलाय। यावर रवींद्र चव्हाणांशी माध्यमांनी संवाद साधला। त्यावेळी रवींद्र चव्हाण जे बोलले ते थक्क करणारं होतं। त्यांचं वाक्य होतं, मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांविरोधात पैसे वाटपाचा आरोप केला। यावर उत्तर देताना मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर मी निलेश राणेंना उत्तर देईल असं चव्हाण म्हणाले। याला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी देखील उत्तर देत सनसनीत टोला लावलाय। युती टिकवायची की नाही ते त्यांनाच विचारा असं श्रीकांत शिंदे म्हणाले। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत त्यातच शिंदे आणि चव्हाणांमध्ये फारसं काही आलबेलं नाही असंच दिसून येतंय। अशातच युती तुटण्याच्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केलेल्या एका वक्तव्यानं। दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट एकत्र येणं ही भविष्यात परिवर्तनाची नांदी होऊ शकते असा मोठा विधान शशिकांत शिंदेंनी केलाय। कोल्हापूरच्या कर्डुवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह युती करत निवडणुकीच्या रिंगणात उतरली। याच प्रचार सभेत शशिकांत शिंदेंनी केलेल्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। बालेकिल्ल्यातलेच नगरसेवक फोडून शिंदेंची केलेली कोंडी, कल्याण डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना गणेश नाईकांना शिंदे विरोधात बळ दिल्याचं वारंवार घडत असताना 2 तारखेनंतर नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशातच शिवसेनेनं भाजपवर लावलेले आरोप आणि त्यावर श्रीकांत शिंदेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्यात काहीतरी मोठं घडणार असंच दिसतंय। तुम्हाला काय वाटतं, येत्या 2 तारखेनंतर राजकीय भूकंप होणार की शिंदे आणखी कोणत्या अदृश्य पवारांसोबत हात मिळवणी करणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा।